आज आपण पाहणार आहोत नाशिकचे नामांकित स्कायलँड डेव्हलपर्स यांचा नाशिक पेठ रोडवरील उमराळे शिवारातील वाघाड डॅम व्ह्यू असा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट। चला तर मग बघूया। नाशिक शहरातील पंचवटी कारंजा येथून दिंडोरीकडे एक रस्ता जातो। तिथून पुढे निमाणी जवळून डाव्या हाताला टर्न घेतला की पेट्रोल सिग्नल येतो। सिग्नल वरून पुढे गेल्यावर डाव्या हाताला भक्तिधाम आहे। पुढे मार्केट यार्ड सिग्नल, डाव्या बाजूला मार्केट यार्ड, उजव्या बाजूला आरटीओ ऑफिस, मखमलाबाद सिग्नल, तिथून पुढे गेल्यावर प्रस्तावित गुजरात हायवे जिथे जॉईन होणार आहे ती कमान येते। अजून पुढे गेल्यावर ऐतिहासिक असा रामशीज किल्ला लागतो। लेआउट हा नाशिक पासून 25 किलोमीटरवर व नाशिक एअरपोर्ट पासून 29 किलोमीटरवर आहे। पुढे गेल्यावर आपल्याला उमराळे गावाची चौफुली येते। इथून उजव्या बाजूला उमराळे गावाकडे रस्ता जातो। तिथून उजव्या हाताला दिंडोरी रोडवर टर्न घेणे। थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक रस्ता आहे। दिंडोरी पासून हा लेआउट 12 किलोमीटरवर आहे। तिथून पुढे गेल्यावर उजव्या हाताला हा प्रोजेक्ट आहे। स्वस्तिक नगरी ह्या प्रोजेक्टचे नाव। ह्या प्रोजेक्टची भव्य कमान व गेट आपल्या नजरेस पडते। इथून मध्ये गेल्यावर 4 एकरचा भव्य असा प्रोजेक्ट आपल्याला दिसतो। 86 प्लॉटचा हा प्रोजेक्ट आहे। लेआउट समोरच आपल्याला वाघाड डॅम दिसतो। संपूर्ण लेआउटला आरसीसी वॉल कंपाऊंड केलेले आहे। प्रोजेक्टसाठी 12,500 लिटरची पाण्याची टाकी बसवलेली आहे। प्रत्येक प्लॉटला सेपरेट असे नळ कनेक्शन दिलेले आहे। अंडरग्राउंड ड्रेनेजचे कामही पूर्ण झालेले आहे। त्यावर पेवर ब्लॉक बसवून फुटपाथ तयार होणार आहे। तसेच स्ट्रीट लाईट पण बसवणार आहे। प्लॉट डिमार्केशन व नंबरिंगचे काम झालेले आहे। ओपन स्पेस मध्ये लहान मुलांसाठी खेळणी व सुंदर असे गार्डन आपणास येथे मिळणार आहे। ट्री प्लांटेशनला देखील सुरुवात झालेली आहे। प्रोजेक्ट एने फायनल झालेला असल्याने साधारणतः 35 प्लॉटची खरेदी होऊन त्यांचे नाव सातबाराला लागलेले आहे। लेआउट वरून एक रस्ता डॅमच्या दिशेने जातो। आपण डॅमही बघायला जाऊ शकता। साइट व्हिजिटसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क नैना बडगुजर, सिनियर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, स्कायलँड डेव्हलपर्स, 75174738
57.